नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती समाहा. शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. पाठी जन्मे संसारी परिसकल धर्माचे या माहेरी. लांबा उगवे आगरी विभव श्रेयेचा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा क्रमशः आपण विचार करत आहोत. आता या अध्यायाच्या सांगतेकडे आपण प्रवास करत आहोत. ही सांगता होत असताना भक्तराज अर्जुनाने देवाला आपल्या अंतःकरणातला एक संशय प्रगट केलेला आहे. साधकीय जीवनामध्ये अनेक प्रकारचे संशय प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न आपण कोण्यातरी योग्य व्यक्तीकडे कथन करावे किंवा आपलं अंतःकरण मोकळं करावं असा एक भाग निर्माण होत असतो. यालाच आत्मनिवेदन असं म्हणतात. आत्मा शब्दाचा आत्मा म्हणजे स्वरूप असाही अर्थ होतो आणि आत्मशब्दाचा अंतःकरण असाही अर्थ होतो. आपलं मन कुणासमोर तरी आपण प्रगट केलं पाहिजे. कारण जीव स्वतः काही सगळ्या बाबतीमध्ये सर्वज्ञ नसतो. सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याला स्वतःच्या आतून मिळत नाही. कधी ना कधी केव्हा होईना त्याला कुणाला तरी शरण जावंच लागतं. त्याला पर्याय नाही. कारण जीव हा अल्पज्ञ आहे. कितीही मोठा जरी जीव झाला तरी त्याच्याकडे काही ना काहीतरी त्याला कळत नसतंच. अर्थात तो अल्पज्ञ आहे. म्हणून त्याने शास्त्रांची शरणागती करावी, सद्गुरुदेवाची शरणागती करावी किंवा भगवत शरणागती अवश्य स्वीकारावी. तर त्याला आपल्या जीवनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. पण पहिल्यांदा प्रश्न निर्माण व्हावा लागतो आणि प्रश्नाची उत्तराची अपेक्षा असेल तर त्याला जिज्ञासा असं म्हणतात. मग कधी काही प्रश्न साधनेच्या विषयी असतात तर काही प्रश्न साध्याच्या विषयी असतात आणि काही प्रश्न आपल्या साधकीय जीवनाविषयी असतात. परमात्मा हा साध्य आहे तर त्याचं नेमकं स्वरूप काय असा प्रश्न होतो. त्या भगवत प्राप्तीकरता आपण कोणतं साधन निवडावं, कर्म करावं, उपासना करावी की तत्त्वज्ञानाचं श्रवण करावं हा साधनेच्या विषयी प्रश्न असतो. आणि साधकीय जीवन आपलं परिपूर्ण आहे की नाही किंवा साधकाची काही लक्षणं असावी लागतात या संबंधाने सुद्धा प्रश्न निर्माण होतो. हे झाले महत्त्वाचे 3 प्रश्न. परंतु याच्याही अंतर्गत काही प्रश्न जसे या जीवनाविषयी असतात तसे आगामी जीवनाविषयीसुद्धा काही प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न आपल्या जीवनात निर्माण झाले पाहिजे. कधीतरी एकांतामध्ये आपण विचार केला पाहिजे की या देहात येण्याच्या अगोदर आपण कुठं होतो. ज्या अर्थी आपण आधार कार्डावर आपली जन्मतारीख टाकतो की नाही, मग त्या तारखेच्या अगोदर आपण नेमके कुठं होतो. एखादी व्यक्ती म्हणेल काही नाही, मातेच्या उदरामध्ये 9 महिने होतो. त्याच्या अगोदर कुठं होता. प्रश्न निर्माण होतो की नाही. जन्माच्या अगोदर आपण कुठे होतो किंवा आपला प्रवास कुठून झालेला आहे. बरं, प्रारब्ध आहे तोपर्यंत आपण इथं राहणार आहे. पण नेमका इथलाही मुक्काम आपला किती दिवसाचा आहे हेही सांगता येत नाही. हाही प्रश्न निर्माण झाला पाहिजे. विदेशामध्ये जायचं असेल तर त्याला व्हिसा असं काहीतरी मिळतं बघा आणि त्याच्यावरही तारीख असते. काही निवासी असतात आणि काही प्रवासी असतात. तर निवासी लवकर मिळत नाही. प्रवासी म्हणजे 7-8 दिवसात सप्तासला जाऊन यायचा असा तो विजा असतो. तसं आपणही या मृत्यूलोकामध्ये आलो आहे. आपण प्रवासी आहोत. देशवेश नव्हे माझा सहज फिरत आलेलो आहे आपण इथं आणि कायमचे इथं काही राहणार नाही. आतापर्यंत कोणी राहिलं नाही आणि भविष्यातही कोणी राहणार नाही. फक्त हे डोळ्यासमोर असलं पाहिजे की आपली एक दिवस जायचं आहे. येणंही हातात नाही, जाणंही हातात नाही आणि किती दिवस राहणं हेही आपल्या हातात नाही. फक्त कसं राहावं एवढं मात्र आपल्या हातात आहे. मग कसं राहावं, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. कसं राहायचं, पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी
जो वरी प्राचीनाची दोरी. जन्माच्या अगोदर आपण कुठे होतो, प्रारब्ध कधी संपणार नाही, सांगता येणार नाही. आणि एकदा प्रारब्ध संपलं की नेमके आपण कुठे जाणार आहे काही सांगता येत नाही. बरं, आपण या जीवनामध्ये केलेले कर्म, मानवी जीवनातलं कर्म आगामी अनंत जन्मापर्यंत पोरू शकतं. जसं एक ज्वारीचा कण जर आपण पेरला तर कमीत कमी त्याला पावशेर ज्वारी तरी लागते की नाही. म्हणजे एका धान्याच्या कणापासून जसे अनेक कण निर्माण होतात, तसं एका मानवी जीवनामध्ये केलेले कर्म भविष्य काळामध्ये अनंत जन्म आपल्याला देऊ शकतात. मग नेमके आपण कुठे जाणार आहोत? सामान्य लोक कुठं जातील हा प्रश्न गौण आहे, सोडून द्या. ते अधोगतीला नक्की जातील, कारण तो जसा आलेला आहे कर्म भोगल्याशिवाय तर पर्याय नाही. साधकाच्या जीवनातही हा प्रश्न निर्माण होतो की आपण भगवत प्राप्तीची साधना तर करतो आहे, सांसारिक भोगाचा आपण परित्याग केला, इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्तीची या वाटा लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया. आत्मप्राप्तीच्या नगरापर्यंत आपण जायचं आहे आपल्याला. पण काय करावं? मध्यंतरीय साधना करत असतानाच आपला आयुष्याचा सूर्य मावळला, संपलं आयुष्य. भगवत प्राप्ती झाली आणि आयुष्य शिल्लक राहिलं की त्याला जीवनमुक्त महात्मा असं म्हणतात. हे जीवन सर्वोत्कृष्ट आहे, सर्वोत्तम आहे आणि अध्यात्मामध्ये सुद्धा या जीवनाची तुलना होऊ शकत नाही. मुक्त झाला, संशय विपर्य रहित त्याला अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झालं आणि आयुष्य शिल्लक राहिलं. मग आता त्याने भक्तीचा व्यवहार केला काय? किंवा त्याने श्रवण मनन निधी ध्यासन केलं, तीर्थयात्रा केल्या, राज्य चालवलं किंवा युद्ध केलं तरी त्याला काही अडचण येत नाही, कारण तो जीवनमुक्त महात्मा आहे. त्याच्या अंगाला पाप आणि पुण्य लागत नाही. त्याचं जीवनातलं कार्य संपलेलं आहे, सार्थकी त्याचा प्रवास झाला. आणि एखादा साधक असा असतो की त्याचं आयुष्य कमी असल्यामुळे त्याला भगवत दर्शन या जीवनात झालं नाही. पुन्हा कदाचित प्रयत्नाची सुद्धा शिथिलता असू शकते. किंवा तिसरा प्रकार, काही का होईना त्याच्या मनामध्ये भोग वासना राहू शकते. थोडीशी भोगावर नियमन संयमन करण्याची भूमिका अगोदर असते, पण ज्या भोगाला आपण आतापर्यंत जिंकलेलं आहे कधी कधी ते भोग वरती डोके काढतात, सांगता येत नाही. बरं, आयुष्याच्या शेवटीसुद्धा माणसाचे मन बदलू शकतात. फक्त एका अंशामध्ये ग्रहण करा. संत श्री रोहिदास महाराज गत जीवनामध्ये साधूच होते, महात्मेच होते. आणि एका भक्ताने त्यांना पायातल्या चरणपादुका चांदीपासून तयार करून दिल्या. ते विरक्त होते, निर्मोही होते. आयुष्यभर त्यांनी काही त्या परिधान केल्याचं नाही. घरावर असणारा पोटमाळा त्याच्यावर त्या ठेवून दिल्या आणि अंतिम काळामध्ये नेमकी त्याच्यावर नजर गेली. चरणपादुका होत्या, भक्तांनी दिल्या, आयुष्यभर आपण एकदाही वापरल्या नाही आणि तेवढ्यात मरण आलं. कशावर नजर गेली होती? फक्त चरणपादुका. तर पुढचा जन्म चर्मकाराचा मिळाला. भरतांना मरण्याच्या प्रसंगाला फक्त हरणाचं पिल्लू आठवलं, पाडस. पुढचा जन्म हरणाचा मिळाला. आपल्या जीवनात तर काय काय गर्दी होईल काही भगवंतालाही प्रश्न पडेल की याला नेमका कोणता जन्म द्यावा, का सगळ्यांचा एकत्रित करून स्वतंत्र जन्म द्यावा, असंही घडू शकतं की नाही. म्हणून तर योगाचलित मानस हा अंतिम काळामध्ये काही सांगता येत नाही. अशी एखाद्या भोगाची वासना राहिली जे आपल्याला आयुष्यभर जास्त आवडतं, ते माणसाला मरणाच्या प्रसंगाला नेमकं आठवतं. आणि जे आठवतं तीच मनुष्याला गती प्राप्त होते. तेवी जितेने अवसरे, जे आवडोनी जीवे उरे, त्याचे मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. मनोनी सदा स्मरावे मातेचे त्वा. पण खंत मात्र अशी आहे, गावाकडून सर्व संघ परित्याग करून आलेले माणसंसुद्धा आळंदीत आल्यानंतर नको त्या विषयावर प्रेम करत बसतात. नको त्या व्यक्तीवर, नको त्या जड पदार्थावर, नको त्या घटकावर प्रेम करतात. गावाकडून आला आहे सर्व संघ परित्याग करून, पण इथे आल्यानंतर स्वतःची फसवणूक करून घेतो. एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या जड पदार्थावर प्रेम करतो आणि त्यालाही असं वाटतं की हे प्रेम म्हणजे आपण जगावर केलेला उपकार आहे. सर्व संघ परित्याग केल्याशिवाय पर्याय नाही.
म्हणून मनुष्याने गुंतून राहू नये. पक्षी अंगणामध्ये उतरतात, आपल्यापेक्षा पक्षी बरे आहे. बिचारे भूक लागले की धान्य खाण्याकरता उतरतात आणि पुन्हा धान्य सोबतही घेऊन जात नाही. बरं, इथं तर काल्याला आलेले माणसं प्रसाद घरी घेऊन जातात. पक्षापेक्षा सुद्धा कनिष्ठ आहे. पक्षी मात्र गुंतून राहत नाही. आपण सर्वसंग परित्यागून आलो की नाही आळंदीमध्ये. मग आळंदीमध्ये आल्यानंतर प्रेम करावं तर ज्ञानेश्वरी ग्रंथावर, प्रेम करावं तर ज्ञानोबरायावर, आपल्या सद्गुरुदेवावर किंवा भगवत तत्वावर. या पलीकडे आपला प्रेमाचा विषय नसावा, कारण हे प्रेम मनुष्याला मुक्त करणारं आहे. बाकीची सगळी प्रेम बांधून टाकणारी आहे. पुत्र स्नेहे मोहितो. गावाकडच्या पुत्राचा स्नेह सोडून दिला, घराचा परित्याग केला आणि इथं आल्यानंतर नवीन नाते जोडले. फरक काय राहिला? फरक फक्त एवढाच झाला की लोक म्हणतात हे साधक आहे, बाकी काही फरक नाही. लोक काही म्हणू शकते, लोक तर आपल्या सिद्ध म्हणतील, महात्माही म्हणतील, पण आपला अंतकरणातून सांगताना आपली काय तयारी आहे म्हणून गुंतून राहू नये, मुक्त झालं पाहिजे. मनुष्याला त्याग करताना काही कष्ट नाही वाटले पाहिजे. कधीतरी तुम्हाला दृष्टांत सांगितलं असेल, कीर्तनातसुद्धा आपण त्याचा विचार करतो, संदर्भ देऊन फक्त पुढे जातो. एक महात्मा रेल्वेमध्ये प्रवास करत होते. त्या रेल्वेचं असं असतं, जितका आपण दर जास्त खर्च केला तेवढा आदर जास्त मिळतो. तुम्ही म्हणले आम्हाला पैसे नाही खर्च करायचे, जनरल उभं राहून जायचं. मग थोडे पैसे शिल्लक खर्च केले, स्लीपर कोच, त्यापेक्षा आणखीन 3 टियर, आणखीन त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास वगैरे असे काही प्रकार असतात. त्या महात्म्याने वातानुकूलित तिकीट काढलं. समोर 2 माणसं, अलीकडे 2 माणसं, आणि काही गर्दी नाही, तिथे विक्रीसुद्धा करायला कोणी येत नाही. मग आता तिकीट काढलं ना. महात्म्याचा दैवयोग असा, हे आपल्या जीवनात असंच आहे सगळं. आपण एस टीमध्ये प्रवास केला तर वारकरी भेटत नाही, धूम्रपान करारीच भेटतात आपल्याला. काय देवाने आपलं प्रारब्ध दिलं काय माहिती, समान माणसं काही भेटतच नाही. मग त्या महात्म्याने तिकीट काढलं आणि तो बिचारा आपल्या पिशव्या ठेवू लागला. तिथे एक समोर त्याच्या संसारी व्यक्ती आला. आता त्या संसारी व्यक्तीने काही यांचं तिकीट काढलं नव्हतं, महात्म्याने स्वखर्चाने काढलं होतं. पण काही माणसाला सहन नाही होत ना. त्याने का हो, तुम्ही तर महात्मा आहे, म्हणजे मग अडचण काय, आणि तुम्हाला कशाला पाहिजे एसीचा प्रवास. म्हणजे महात्म्याने ट्रकला लटकून यायला पाहिजे का आता. अरे तिकीट त्यांनी खर्च केलं, त्यांनी काढलं तिकीट, म्हणजे मग तुम्हाला एसीचा प्रवास लागत असेल तर मलाही लागतो, आपल्या दोघातला फरक काय. महात्म्याने काही उत्तर दिलं नाही. सगळ्याच प्रश्नाला उत्तर द्यायचे नसते बरं. उत्तर द्यायचे नसते. जर आपण घरातून निघालो आणि भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगडच मारत बसलो तर आपल्याला नेमकं कुठं जायचं हे आपण विसरू. दगड मारायचं नसत, पुढं जायचं असतं, हत्तीप्रमाणे चालायचं. आणि गावात हत्ती आलाय हे कळविण्यासाठी कोणीतरी कुत्रीही पाहिजेच ना. ते भुंकल्याशिवाय लोकांनाही कळणार नाही. म्हणून प्रत्येक कुत्र्याला उत्तर देत बसायचं नाही. नाही तर यावर तुमची कमेंट काय, आम्हाला कमेंटच करायची नाही. कशाला करायची कमेंट, उत्तर देत बसायचं नाही. महात्मा काही बोलले नाही. थोड्या वेळाने महात्म्याचा शिष्य आला आणि त्याची बायको आली. तो का हो, तो मलाही सहप्रवासी लागतो आणि मलाही सहप्रवासी माझी बायको आहे, आपल्या दोघात फरक काय. काहीच उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने महात्म्याने आपली पिशवी खोलली. काजू बदाम निघाले, भक्तांनी दिलेले होते, आणि याने पिशवी खोलली तर पिवळ्या रंगाच्या लाया. दुसरं काही नाही. तुम्हालाही खायला लागतं, मलाही खायला लागतं, आपल्या दोघातला फरक काय. काहीच नाही बघा. महात्म्याने काही उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने ती रेल्वे थांबली. हिवाळ्याचे दिवस होते. महात्मा चहा घ्यायला गेला. आलाच बघ तिथं हा, म्हणजे तुम्हाला चहा लागतो आणि मलाही चहा लागतो, तर आपल्या दोघातला फरक काय. असं करता करता रेल्वेची निघण्याची तयारी झाली. 2दा हॉर्न वाजवते रेल्वे. पहिला हॉर्न झाला, लोक लगबगीनं बसतात बघा. मग आता ते बसण्याची तयारी तो करू लागला, तेवढ्यात महात्म्याने त्याचा हात पकडला. आता ते काजू बदाम खाल्ल्याला हात होता, लायाचा हात. महात्मा म्हणे अरे थांब ना, आपल्या दोघात तुला फरक सांगतो म्हणे. त्याने अहो आता थोड्या वेळानं गाडी सुटणार आहे म्हणे, गाडी निघून जाईल म्हणे. मग तुझीच निघून जाईल का, माझी पण निघूनच जाईल ना म्हणे. अहो तसं नाही, त्यात माझी बायको आहे. महात्मा म्हणे माझा शिष्य आहे. अहो पिशवी आहे म्हणे, आपली सुद्धा पिशवी आहे म्हणे. महाराज तुम्ही सोडू शकता सगळं, मी नाही सोडू शकत म्हणे. हाच आपल्यातला फरक आहे. एका क्षणात जो सगळं सोडू शकतो तोच महात्मा आहे, आणि जो मरणाच्या क्षणापर्यंत सोडत नाही तोच प्रापंचिक आहे. थोडक्यात आपणच अंतःकरणात विचार केला पाहिजे की आपण सर्व संग परित्याग करून इथं आलो आहे. आपलं नेमकं कोणाकोणावर आसक्तीकृत प्रेम निर्माण होतं,
सोडता आलं पाहिजे, नाहीतर बंधन आहे बरं हे सगळं. जन्माच्या अगोदर कुठे आहे, इथे आपला मुक्काम किती दिवस आहे ते विसरतात माणसं. आणि इथं येऊन आपल्या मोहाला, आपल्या प्रेमाला दया, कृपा अशी नावं देत बसतात आणि परिणाम फसतात बघा. फसला नाही पाहिजे असं. मनुष्याला कुठंतरी अगोदर एक चांगल्या प्रकारची गुणबुद्धी होते आणि गुणबुद्धी झाली की माणसं तिथं अडकून बसतात. म्हणून साधकाने फार अडकू नये. जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य साधकात नसतं, ते सिद्ध महात्म्यामध्ये असतं. आपला असा कधीच मानसिक भ्रम होऊ नये की मी तुमच्या उद्धाराकरता आलो आहे. आपलाच पत्ता नाही अजून, दुसऱ्याचा उद्धार काय करायचा आहे. लोकांच्या संपर्कात गेला तर साधकाची साधना नष्ट होण्याची शक्यता. जनसंपर्क लौल्यमच षड्भी योग विनश्यते. महात्मे जनसंपर्कात जरी गेले तरी त्यांच्या साधनेला धक्का लागत नाही, म्हणून ते उद्धार करू शकतात. म्हणजे सध्याच्या काळात तर लोक फार लोकांना गोळा करतात, मग ते उद्धार करू शकतात का? नाही. ते स्वतःची आत्मवंचना करतात आणि त्यांच्या पाठीमागं लोकही फसतात. काही शरीरातले असे भाग असतात, त्या केंद्रावर जर आपण दाब दिला तर आपल्याला झोप लागते. ते काही लोकांना माहिती असतं. दुसऱ्याचा हात हातामध्ये घेतात आणि त्या केंद्रावर दाब दिला की समोरच्या माणसाला गाढ झोप लागते. मग आता ही गाढ झोप आहे, लोक म्हणतात समाधी लागली. इतकी सोपी का? अरे इथं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी लागते. ते चांगदेव महाराजांसारख्यानं कठीण लागली आणि लोक म्हणतात आम्हाला काही नाही, आम्ही आहाराविहाराचे नियम सांभाळत नाही, पण आमच्या बाबात असं काही सामर्थ्य आहे, हात लावला की समाधी. चांगलं आहे. असं फसवणूक करू नये बघा, आत्मवंचना करू नये. आपला प्रवास किती दिवसाचा जायचा कुठं, साधकाचा हा विचार आहे. योग्य मार्ग निवडला आहे, योग्य साथही निवडलेला आहे, पण आयुष्य संपलं, प्रयत्न कमी झाले, प्रमाद झाला, आळस झाला, प्रमाद कमी झाले किंवा अंतिम काळामध्ये भोग वासना राहिली तरी प्रतिबंध आहे बरं. हा आगामी प्रतिबंध सांगितलेला आहे, जन्माचा प्रतिबंध. म्हणून अडकू नये कुठं. कोणती गती होईल आपल्याला? भगवान म्हणतात अर्जुना, ज्याला मोक्ष सुखाची आस्था आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे का? अर्थात नाही. फक्त मोक्षामध्ये आणि त्याच्यामध्ये मध्यंतरी त्याला एक विसावा करावा लागतो. तोही करावा लागला नसता, पण त्याच्या साधनेचा, अभ्यासाचा तेवढा वेग नव्हता. ते तुला वेग नव्हेची, मन उणे विसावा तरिणिकाचे. आणि विसावा संपला की पाठी मोक्ष तव तैसाची ठेविला असे. मग त्याला विश्रांती कुठं मिळते? विश्रांती त्याला अधम गतीला जावं लागत नाही, त्याला विश्रांती मिळते स्वर्गामध्ये जाऊन. स्वर्ग कसा मिळतो? 41व्या श्लोकामध्ये आपण पाहतो आहे, प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्टः अभिजायते. भगवंताने शब्द वापरला योगभ्रष्ट, ज्ञानोबराने शब्द वापरला योगच्युत. योगापासून जो च्युत झालेला आहे, अलीकडं आला, घसरला, मागं राहिला, असा अर्थ केलेला आहे. त्यावर आपण काही ओव्यांचा काल विचार केला होता की अर्जुना ऐक बरं, काय आश्चर्य म्हणे. जे लोक, जे भुवन 100 यज्ञ करणारा इंद्राला सुद्धा अत्यंत सायासाने प्राप्त होतात, मोक्ष कामना करणाऱ्या मुमुक्षूला तो स्वर्ग सहज प्राप्त होतो, ते तो पावे अनायासे. 2 शब्द आले या ओवीमध्ये. जे शतमखा लोकसायासे. इंद्राला जो लोक प्राप्त करणं, स्वर्ग लोक म्हणजे स्वर्ग भुवन, हे प्राप्त करणं कठीण आहे, पण कैवल्य काम असणाऱ्या, मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकाला तो मात्र स्वर्ग अनायासे पावे, कष्ट न करता. म्हणजे यज्ञ करायचा नाही, यज्ञाचं पुण्य संपादन नाही करायचं, पण त्याला सहजगत्या तो मोक्ष स्वर्ग का प्राप्त होतो? कारण ज्याचं ब्रह्मविचारण करण्यामध्ये क्षणभर देखील मन स्थिर झालं तर हजारो यत्न त्याच्याकडून घडतात. काल आपण विचार केला, एका पावलामध्ये 80 कृच्छ्र आणि चांद्रायन व्रत केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून जो ब्रह्मचिंतन करतो, श्रवण करतो, श्रवण साधना काही सामान्य मानली नाही पाहिजे. सर्वोत्कृष्ट साधना श्रवणाची. ज्ञानोबा म्हणतात, श्रोत्यांची जप आणि थप फलीभूत झाली तेव्हा श्रवण करायला मिळतं. हो का जपतपे श्रोत यांची फळा आली, कैसी आगळी कदैवाची, जे गंगा जोडली अमृताची.
म्हणून जे एकदा जर श्रवणाचं व्यसन लागलं ना, श्रवणाचं, त्या व्यक्तीला श्रवण केल्याशिवाय करमत नाही बघा. त्याला असं वाटतं आपलं काहीतरी चुकलं आहे आज, असं वाटलं पाहिजे. काही सवयी आपल्याला झाल्या पाहिजे. जसं काही माणसाला चहा घेतल्याशिवाय करमत नाही, तसं आपल्याला श्रवण केल्याशिवाय, पाठ ऐकल्याशिवाय करमू नये. ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन झाल्याशिवाय आपला जे दिवसच सुरुवातीला होऊ नये, सुरुवात होऊच नाही. काहीतरी स्वाध्याय झालाच पाहिजे, हेच अपेक्षा आहे त्याची. म्हणून कैवल्य काम आहे तो, पण त्याला स्वर्ग मात्र अनायासे सहज मिळतो आहे. मग तिथं गेल्यानंतर तो रमतो का? नाही, तो रमत नाही. साधकाचं लक्षण आहे. याने इहलोकातल्याच विषयाचा त्याग केलेला आहे, त्याच्यामुळं तिथंसुद्धा तो रमत नाही. जो रमतो तो परमार्थामध्ये त्याला करमत नाही. विषयात रमला, इकडं करमत नाही. काही लोक बघा इथं येतात आळंदीला, उत्सुकतेने येतात, पण इथे आल्यानंतर त्यांना ते करमत नाही. नाही म्हणे कसं तरी उचलून टाकल्यासारखं होतं, अवघड आहे. मग तिथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगे ताही, हे तुमचेच अनुवाद आहे शब्द. आपल्याला कुठं आठवते असे शब्द ऐकले म्हणून सांगतोय. उचलून टाकल्यासारखं होतं म्हणे, चांगलं आहे. भोगे ताही सांग कांटाळे मन, हा अंतरायावचिता, का ओढवला श्री भगवंता, दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. तिथं जाऊन तो पश्चाताप करतो. बरं, पश्चाताप झाला पाहिजे मनुष्याला. पश्चाताप झाला तर मनुष्य शुद्ध होतो बघा, शुद्ध. ज्ञानोबारांनी त्या अनुतापाला तीर्थ म्हटलं आहे. या लागी दुष्कृती जरी झाला, तरी अनुताप तीर्थे न्हाला, नाहुनी मज आत्वा आला, सर्व भावे तरी आता पवित्रतयाचे कुळ, अभिजात्यतेचे निर्मळ, जन्मलियाचे फळ तयाशीच जोडले, तो सकळही पडिन्नला, तपे तोची तपिन्नला, अष्टांगाभ्यासीला योग तेने, हे असो उतरला सकळ करमे पार्था. सगळा विचार दिला. अनुताप म्हणजे पश्चाताप, आणि पश्चातापाने वैराग्य प्राप्त होतं. नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये सांगितलंय बघा. आणि ते म्हणे, नरदेह किमर्थ निर्मेला, तो मी विषय स्वार्थी लावेला, थिता म्हणजे असलेला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा, ऐसा अनुताप नित्य वाहता, तव वैराग्य ये तयाच्या हाता, त्या वैराग्याची कथा ऐका आता सांगेन. थोडा पश्चाताप वाटला पाहिजे. इतके दिवस झाले आयुष्याचे, अजून आपल्याला देवधर्म माहिती नाही, अजून आपलं आत्मकल्याण माहिती नाही, आणि जाणार तर आपण सगळं सोडून आहे. असं कधीतरी पश्चाताप झाला पाहिजे. डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. पश्चाताप झाला की मनुष्याला अनुताप होतो. म्हणजे विचार झाला हा, पश्चातापाने शुद्ध होतं मनुष्य, त्यालाच अनुताप म्हणतात. आणि तो अनुताप एक प्रकारचं तीर्थ आहे. थोडंसं आपण करत असणाऱ्या कर्माविषयी खंत वाटला की मनुष्याला पण पश्चाताप झाला पुन्हा ते कर्म करू नये बरं. नाहीतर मग आज पश्चाताप झाला, उद्या पहिल्यापासून सुरुवात, तर त्याला खरा पश्चाताप म्हणतच नाही. नारद महर्षी प्रवासाला निघाले, त्रैलोक्यामध्ये भ्रमण करता. एका जंगलातून चालले, तर जंगलामध्ये वाट मारी करणारा एक व्यक्ती राहत होता. रत्नाकर डाकू हे नाव अगोदरचं. ते नारदांना पाहिलं, ते आपल्या मस्तीत चालले, श्रीमन नारायण नारायण भजन करत. झाडावरून उडी मारली, धार लावलेली कुऱ्हाड होती हातामध्ये. काढा द्रव्य मी निष्काम सप्त्याला जातो. द्रव्य वगैरे आपल्याकडं काही नाही. बुक्कासुद्धा लावून घेत नाही, तर नारळ तर लांबच राहिलं. पण नाही काहीतरी असेल म्हणे विण्यामध्ये. बघ म्हणे काहीच नाही म्हणे, मला द्रव्य घेतल्यास सुटका नाही. नारदांना दया आली. म्हणजे असे किती मारले तू आतापर्यंत द्रव्यासाठी? तोला बाकीचे मी मोजलेच नाही. फक्त तुमच्यासारखे भप ज्यांच्या गळ्यात माळा होत्या, गळ्यामध्ये जानवे होते, कोणीतरी व एखादा पारमार्थिक मरण पावला त्याच्या स्मरणार्थ मग एखादा मोहरीच्या आकार एवढा खडा घ्यायचा, रांजणा टाकायचा. असे रांजणं कितीतरी पापाने भरलेले आहे. बाबा सांगतात बघा पाठामध्ये, मारुती बाबा कोरेकर बाबा म्हणतात, ते एका रांजणामध्ये 7-7 रेडे फिरायचे, एवढे मोठाले रांजणं. असं एखादा बप मारला की स्मरणार्थ. आणि मग एवढे पाप करतो, या पापाचे वाटेकरी कोणी होतील का? मग का होणार नाही म्हणून विचारून ये बरं घरी. वा वा वा, महाराज हुशार असतात म्हणजे मी विचारायला घरी जाणार आणि तुम्ही पुढचा प्रवास करणार. जातो म्हणे विचारायला, पण तसा नाही जाणार. त्याने दावं काढलं आणि नारदांना एका झाडाला बांधलं. नारदजी म्हणले, तुम्हाला बंधनात टाक,
पण मी तुला मुक्त केल्याशिवाय सोडणारच नाही. हे म्हणते खरे संत, बांधली सोडीत बुडाली काढीत सांखडी फेडीत अर्थांची. निघाले तो घरी गेला. आईवडिलांना विचारलं, म्हणजे पापात सहभाग घेताल का? तिने काय संबंध, लहानपणात तुला आम्ही पाळलं, आता म्हातारापणात आमच्या तू आम्हाला सांभाळलं पाहिजे, पापात सहभागी नाही होणार. धर्मपत्नीला विचारलं त्याने, स्वामी मी फक्त तुमच्या पुण्यकर्माच्या अर्धांगिनी, पापाच्या अर्धांगिनी नाही होणार मी, धर्मशास्त्र तसं सांगतं म्हणे. मुलाबाळांना विचारलं त्याने, बाबा म्हातारपणात आम्ही तुमचा चांगला सांभाळ करू, पण पाप तुमचं आम्ही काही घेणार नाही. म्हणजे आपलं केलेलं आपल्यालाच भोगावं लागेल. आला आणि आल्यानंतर अनुताप झाला. नारदजी म्हणले, आता अनुताप झाला ना, आता हे सगळं सोडून द्यायचं. एका क्षणामध्ये आपला वाटमारीचा व्यवसाय सोडला, कुटुंबाचा परित्याग केला. जिथं नारदजी सांगते तिथं बसले. अनुतापी नित्य, अनुताप तीर्थी नहाला. पश्चाताप झाला की मनुष्य शुद्ध होतो. किती शुद्ध? प्रभूचा अवतार होण्याच्या अगोदर प्रभूचं चरित्र निर्माण केलं. कोळी याची कीर्ती वाढली, गहन केले रामायण रामाआधी. आणि प्रभूला तसं वागावं लागलं. ते गुरुवरे श्री मारुती बाबा सांगत असतात, प्रभूला वनवास मिळाला, वनवासाला जायचं ठरलं प्रभूचं. प्रभू नाराज नव्हते. ज्या क्षणात आपल्याला राज्य गादी मिळणार त्या क्षणाला वनाचं राज्य मिळालं, पण प्रसन्नता कमी नाही, अखंडित प्रसन्नता. मग वनात जायचं. जानकी मातेनं हट्ट धरला, मी तुमची धर्मपत्नी आहे, मी तुमच्यासोबत येणार. लक्ष्मणजी म्हणले, वडिलांची सेवा अहर्निश हा माझा जन्मसिद्ध भाव आहे, त्यामुळे तुमच्या सेवेसाठी मी येणारच म्हणे. आता प्रभूंच्या सोबत जानकी माता निघाल्या. लक्ष्मणांचं लग्न झालं होतं. उर्मिला नावाची धर्मपत्नी पत्नीकडे गेली, म्हणे मी वनात चाललो सेवेसाठी. ते उर्मिला नावाची धर्मपत्नी म्हणाली, जानकी जर जानकी माता सोबत येणार तर तुमच्यासोबत तुमची अर्धांगिनी म्हणून मी यायला काय हरकत आहे. काय होईल, माणसाला माणूस आणि बाईला बाई, प्रवासामध्ये सोबती होईल. लक्ष्मणाला पटलं आणि बऱ्याच लक्ष्मणालाही पटतं. हो, काही हरकत नाही म्हणे, यायला हरकत नाही. मग आता पण ते प्रभू रामचंद्राकडे गेले. प्रभूने विचारलं, हे खरं आहे म्हणे, पण मला पहिलं रामायण पाहिलं पाहिजे. वाल्मिकीचं रामायण उघडून पाहिलं आणि त्याच्यात प्रमाण निघालं. म्हणे वनात फक्त तिघेच गेले, उर्मिलेला येता येणार नाही. केले रामायण रामाआधी. पश्चातापाने एवढे शुद्ध झाले की प्रभूंना सुद्धा ते प्रमाण मानावं लागलं, तसं वागावं लागलं. हा पश्चाताप आहे. तसं या साधकाला स्वर्गात गेल्यानंतर पश्चाताप होतो. वास्तविक पश्चाताप अनुताप होण्यासारखं वातावरण नाही तिथं. कारण का, मृत्यू लोकातले लौकिक भोग आहे, तिथं अलौकिक भोग. मोठे लग्न असतात ना, ते मोठ्या लग्नामध्ये सामान्य माणसं जर गेले ना, इतके रमतात ते, अक्षता टाकतच नाही ते. सगळे फिरून येतात कोणत्या कोणत्या भागात काय काय पदार्थ आहे, कारण कधी खाल्लेले पाहिलेले नसतात, नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे. मग विचार करा, न पाहिलेले न ऐकलेले जर सामान्य भोग मिळाले तर सामान्य माणसं तिथून निघतात का? अजिबात निघत नाही. जेवणानंतर जेवणाच्या अगोदर सगळे पदार्थ खातात, एक एक घास का आहे ना, सगळे पदार्थ खाणार म्हणजे खाणार. लग्नाचं तिकडं काही हो, कारण त्यांच्याकरता शब्द आला मिष्टान्नम इतरे जनाहा, याकरताच ते आलेले असतात. मग आता जर चांगले भोग मिळाले तर माणसं तिथून निघत नाही. उत्तम साधकाचं लक्षण आहे. अलौकिक भोग आहे, अमोघ भोग आहे, परंतु ते भोग भोगताना सुद्धा त्याचं मन कांटाळतं. बघा, भोगीताही सांग कांटाळे मन, म्हणजे जो सुखाला उबगलेला आहे तोच परमार्थाचा खरा अधिकारी. नाही तर दुःखाला तर सगळे उबगतात. दुःख प्रतिकूल वेदनीयम दुःखम, दुःखातून परमार्थासाठी नाही आलेला तो सुखातून आलेला आहे. सुखातून म्हणजे सुखाला सांसारिक सुखाची मर्यादा अगदी सत्यलोकापर्यंत सगळे भोगच आहे. पण त्या भोगालाही जो कांटाळलेला आहे, भोग येत आहे सांग कांटाळे मन, नाहीतर अलौकिक भोगामध्ये रमण्याला काय हरकत आहे. पण तिथं तो रमत नाही, कारण त्याला माहिती आहे, तो का म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत असल्यामुळे त्याच्यात तो रमत नाही. तिथे जाऊन त्याला काय पश्चाताप होतो, हा अंतरायावचिता.
प्रभू हे भोगाचं विघ्न आहे हो. अंतर आहे म्हणजे विघ्न प्रतिबंध आहे. कशाचं? स्वर्गातल्या दिव्य भोगाचा प्रतिबंध आहे हा अंतर आहे. इच्छा नसताना अवचिता म्हणजे अकस्मात का उडवला श्री भगवंता. प्रभू प्रार्थना करतो, देवा हा अंतर आहे का आला असेल बरं माझ्या जीवनामध्ये. हा स्वर्गातल्या सगळ्या लोकांना नाही होत बरं हा पश्चाताप. उलट त्यांची तर इच्छा राहते, पण पुण्य संपल्यामुळे इथं यावं लागतं. नाही तर त्यांना येण्याची इच्छा नसते, राजीनामा देत नाही ते. जरी संपला कालावधी ना, पुण्याचे पावटे सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागते माघारी यावं लागतं त्यांना, कारण पुण्य नसतं म्हणून. सगळे कंटाळत नाही, चिटकून राहतात तिथं ते. पण हा तसा नाही, त्याला पश्चाताप होतोय. अरे मी जर मृत्यू लोकांमध्ये चांगले प्रयत्न केले असते तर आतापर्यंत मुक्त होऊन गेलो असतो. ते 10वीच्या परीक्षा आहे ना, 10वीच्या परीक्षेच्या वर्षात चांगला अभ्यास केला पाहिजे. 12वीमध्ये एखादा विषय राहिला तरी दुसऱ्यांदा परीक्षा दिली तर लवकर निघतो. 10वीचा निघत नाही बघा लवकर. असे मी बरेच जण पाहिले, 10वीमधून ते निघतच नाही. मग मार्चमध्ये परीक्षा दिली तर पुन्हा एखादा विषय राहिला की ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परीक्षा द्यावी लागते, निघतच नाही. कधी कधी काय माणसं शाळा सोडतात, विषय नाही निघत. आणि मग त्याला पश्चाताप होतो, मी 10वीत असताना जर चांगला अभ्यास केला असता तर आतापर्यंत पास झालो असतो. तसा पश्चाताप इथं होतो. मी जर मृत्यू लोकात चांगली साधना केली असते आळंदीत असताना. आपलं असं हा अंतर आहे अवचिता का ओढवला श्री भगवंता. का बरं मला हा प्रतिबंध आला असेल. दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य, त्याचा अनुताप कायमचा आहे बरं. नित्य शब्द आला, वारंवार पश्चाताप करतो, तापतो तो मनातल्या मन. अनुतापे नित्य दिवी भोग, दिव्य भोग आहे, स्वर्गातले भोग आहे ते. पण ते भोगताना सुद्धा त्याचं मन तिथं रमत नाही. ते एखादा विद्यार्थी असतो ना, लहान बालक, त्याचं मातेवर प्रेम असतं. मातेवर किती प्रेम असतं हे बाकी कोणाला सांगता येणार नाही, उपमा नाही. आताच आपली घटना झाली बघा एक पाठीमागं, मन सुन्न करणारा प्रसंग आहे. काय प्रेम आहे आईचं, उपमाच नाही जगतामध्ये आहे मातेच्या प्रेमाला. आणि मग त्या बालकाचं सुद्धा आईवर प्रेम असतं. जसं त्या बालकाला आपल्या आई वाचून स्वर्गातल्या रंभा अप्सरा जरी आल्या तरी नाही. आणि आपुली माये कुब्ज जरी होये तरी जिये ते नो हे स्नेह कोरे की एरीचिया पराविया. रंबे होणी बरविया तिया काय कराव्या बाळके तेने. जसं त्या बालकाला आपल्या आईशिवाय इतर स्वर्गातल्या अप्सरा आवडत नाही, तसं साधकाला एका परमात्म दर्शना वाचून स्वर्गातले दिव्य भोगसुद्धा आवडत नाही. दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य पश्चाताप करतोय तो. आणि मग त्याचा जीवनातला एक असणारा प्रसंग उद्धाराचा क्षण येतो, पण तेवढी त्याला वाट पाहावी लागते. पाठी म्हणजे नंतर. आता ज्या कुळामध्ये त्याचा जन्म होतो त्या घराचं, त्या कुळाचं वर्णन ज्ञानोबा पुढे करतात. काय सुंदर कुळ आहे, पवित्रही आहे आणि पुन्हा श्रीमंतसुद्धा कुळ आहे. पाठी जन्मे संसारी, संसारी म्हणजे मृत्यू लोकामध्ये असा अर्थ घ्या. नाहीतर स्वर्गसुद्धा संसारच आहे आणि ब्रह्मलोकसुद्धा काही संसारच आहे. पण सांसारिक शब्दाचा इथं अर्थ घ्यायचा, संसारी म्हणजे मृत्यू लोकामध्ये, इथं त्याचा जन्म होतो. पाठी जन्मे संसारी म्हणजे मग मृत्यू लोकात जन्म झाला आहे खरं आहे, पण जन्म तो कुठं. परी सकल धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. या 48व्या ओवीपर्यंत सगळ्या एकत्र विचार आहे. जवळपास हा 5 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. त्या योगभ्रष्ट साधकाचा महात्म्याचा जन्म होतो कुठे, तर त्या जन्माकरता एक वातावरण कुटुंबाचा असं असावं लागतं. आपण जर चांगल्या प्रकारे आपल्या संस्कृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याकडे पाहता येतं की पुत्रप्राप्तीसाठी दाम्पत्य जीवनामध्ये त्या गृहस्थाने अगोदर तप केलेलं आहे. प्रभू श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा त्या जामवंती नावाच्या आपल्या धर्मपत्नीला पुत्र प्राप्त करायचा होता. तर प्रभूने भगवान शंकराची आराधना केली, म्हणजे तप केलं. आणि तपाच्या सामर्थ्याने प्राप्त झालं नाव ठेवलं सांब. फार सुंदर होता तो. त्या सांबाला तर वेश दिला होता ना स्त्रीचा. नंतर पुढचा प्रकार माहिती आहे आपल्या सगळा. पण पुत्र प्राप्त व्हावा, आपल्या कुलाचा उद्धार करणारी कन्या प्राप्त व्हावी, यासाठी गृहस्थ जीवनामध्ये पती
आणि पत्नी यांनी अगोदर तपजीवन यापन केलं पाहिजे. कारण तपाने त्यांचं शरीर, अंतःकरण हे सगळे प्रकारची शुद्धता प्राप्त होते. आणि योग्य शुद्धता प्राप्त झाली तर या अंतराळामध्ये असणारे ऋषी मुनी असे असणारे महात्मे त्यांच्या उदरी जन्माला येऊ शकतात. म्हणून गृहस्थ जीवनामध्ये हे सगळं महत्त्वाचं आहे. सानंद सदनम सुदीय सुताश्च असं म्हटलं आहे ना. बुद्धिमान पुत्र जर प्राप्त व्हायचा असेल तर या अंतराळामध्ये स्वर्गात राहणारे जे महात्मे साधना करून गेलेले आहे आणि जन्म घेण्याची त्यांना अपेक्षा आहे, ते पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. दोन अर्थ होते ना. पवित्र कुळ आणि पावन देश असेल तर हरीचे दास जन्म घेतात. दुसरा अर्थ, जेथे हरीचे दास जन्म घेते त्या हरिदासाच्या जन्मामुळे ते कुळ पवित्र होतं. मग दैत्यांचं का असे ना. अगा दैत्याचे आकुळी प्रल्हाद तोमी न्याहाळे. दोन अर्थ, पवित्र कुळात पावन देशामध्ये हरीचे दास जन्माला येतात किंवा जिथे हरीचे दास जन्माला येतात त्यांच्या जन्मामुळे ते कुळ पवित्र होतं आणि तो देश पावन होतो. म्हणून गृहस्थ जीवनामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी ही आहे की त्यांना कन्यारत्न किंवा पुत्ररत्न प्राप्त करायच्या अगोदर त्यांचं जीवन तपस्वी असलं पाहिजे, ज्यामुळे असे योगभ्रष्ट महात्मे त्यांच्या उदरी पवित्र कुळामध्ये जन्माला येतील. पाठी जन्मे संसारी परी सकल धर्माच्या माहेरी. तो कुठं जन्माला येतो, कोणत्या घरामध्ये? ते घर असं आहे म्हणे, माहेर आहे. माहेर कुणाचं माहेर? सकल धर्माच्या माहेरी. सगळ्या धर्माचं माहेर घर म्हणजे ते घर आहे. कोणते कोणते धर्म? धर्म शब्दाचा अर्थ ज्या गोष्टी आपण धारण करतो किंवा धर्म शब्दाला कर्म असंही म्हटलं जातं. ज्या गोष्टी धारण केल्यानंतर सगळ्या जगताची चांगल्या प्रकारे प्रतिष्ठा होते म्हणून त्याला धर्म असं म्हणतात. धारणात धर्म प्राहुर असं म्हटलं जातं. धारणात धर्म इथे प्राहुर. त्या ज्या गोष्टी धारण केल्यानंतर, स्वीकार केल्यानंतर सगळ्या जगाती चांगल्या प्रकारे धारणा होते त्याला धर्म असं म्हणतात. मग अहिंसा धर्मच आहे, सत्य धर्मच आहे, दया धर्मच आहे. असे सगळे धर्म या पदाने आपण सगळी दैवी संपत्ती घेऊ शकतो. दया तेथे धर्म, धर्म तेथ सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जायसा. म्हणून दैवी संपत्तीचे 26 गुण याला सकल धर्म म्हणतात. आणि या सकल धर्माचं माहेर असं जे कुळ असेल म्हणजे तिथं सगळ्या प्रकारची दैवी संपत्ती वाढते. अशा दैवी संपत्ती संपन्न असणाऱ्या घरामध्ये तो महात्मा जन्माला येतो. परी सकल धर्माच्या माहेरी. किंवा वर्णधर्म, आश्रमधर्म, नित्य नैमित्तिक कर्माचा धर्म किंवा सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान, संतजन साधिती, निज धर्म हा चोखडा. असा जो कलियुगातला नामस्मरणाचा धर्म, अशा सकल म्हणजे पूर्ण किंवा सकल म्हणजे सगळ्या प्रकारचे धर्म जिथे वस्तीस्थानाला आलेले आहेत अशा सकल धर्माच्या माहेरी विश्रांत स्थानी तो जन्माला येतो. आणि मग सकल धर्माचं माहेर घर असेल तर नियम असा आहे, ज्या घरात धर्माचा ओलावा आहे त्याच घरामध्ये भरभराट आहे. जिथे धर्म नसतो ना, ज्या धन म्हणून तर आपल्याकडे आपल्या अध्यात्म जीवनामध्ये पुरुषार्थ सांगितले ना, तर त्याच्यामध्ये धर्म, त्याच्यानंतर अर्थ, त्यानंतर काम आणि सरते शेवटी मोक्ष सांगितला. म्हणजे काय? धर्माचं अधिष्ठान असेल तर असंच अर्थ म्हणजे धन मिळवा, की ज्याला जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. म्हणजे धर्माचा जर ओलावा असेल तर ते अर्थार्जन महत्त्वाचं आहे. आणि शास्त्राने प्रतिपादन केलेले मनातल्या इच्छेचे पदार्थविषयी याला काम म्हणतात, पण त्यालाही धर्माचा अधिष्ठान पाहिजे. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. असा धर्माचा अधिष्ठान असणारा अर्थ आणि काम असेल तर मोक्ष नक्की मिळतो. धर्म अर्थ काम मोक्ष. म्हणून धर्म आणि मोक्ष यांच्यामधल्या भागातला अर्थ आणि काम सांगितलेला आहे. नाहीतर तो अर्थ आणि काम जर अधर्म प्रयुक्त असेल
तर त्याला पुरुषार्थ नाही म्हटलं जात. म्हणून धर्म मार्गाने कमवलं की समाधान देतं, आणि अन्याय मार्गाने कमवलं की फक्त संपत्ती 10 वर्ष राहते. तुम्ही व्यवहारामध्ये समाजामध्ये असे कितीतरी उदाहरणं पहा. ज्यांनी अन्याय मार्गाने कमवलं ते माणसं फक्त 10 वर्ष श्रीमंत राहतात. 11वं वर्ष लागलं की काहीतरी घटना घडते. त्यांनी अन्यायाने कमवलेलं आणि वडिलांनी न्यायमार्गाने कमवलेलं सगळं धुळीस मिळतं. म्हणून उशीर लागला तरी चालेल श्रीमंत व्हायला, पण न्यायमार्गानेच कमवलं पाहिजे. म्हणून त्याला धर्माचा ओलावा पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यहित न मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषही विरू, याला म्हणतात सकल धर्माच्या माहेरी. पण धर्माचा ओलावा असेल तर भरभराट होते. किती? लांबा ओगवे आगरी विभव श्रीचा. विभव म्हणजे वैभव आणि श्री म्हणजे लक्ष्मी. विभव श्री म्हणजे वैभव लक्ष्मी, आणि त्या वैभव लक्ष्मीची भरभराट एवढी होते की जसं आगरी म्हणजे एखाद्या शेतामध्ये लांबा उगवे तसे तिथं भरभराट संपत्तीची होते, वाढत जाते. उदाहरण दिलं आहे. आपण शेतकरी आहोत. ते भाताचं शेत जर आपण कापलं किंवा आता गवतीच्या त्याचे पानं तोडले जातात, किंवा दुसरं उदाहरण आपलं देता येईल, ते बैलांना घास नाही का खाऊ घालत आपण, हिरवा घास, ते घास आपण कापतो, गवतीच्या ते पानं तोडतो आपण, किंवा आणखीन काही रोप असतात भाताचे वगैरे. जर ते आपण कापले वरून आणि जर त्याचं मूळ तसंच राहिलं आणि त्याचं बुडही चांगल्या प्रकारे मजबूत राहिलं की खालून त्याला अंकुर फुटतात बघा. त्याला म्हणतात ते भात गोट्याचे जे काही रोप असतात कापल्यानंतर लांबा उगवे, तर ते उगवलं जातं. म्हणजे ते मुळातून नष्ट होत नाही. आणि त्याचा नियम असा आहे, कापल्यानंतर जे नवीन येतं ना ते जास्त येतं. शेतकऱ्याला चांगला अनुभव आहे. घास जर कापला, जे काही खाली बुडूक वगैरे राहिलं तर त्याच्यातून जे डेरे फुटतात ते जास्त प्रमाणामध्ये फुटतात. किंवा शेवग्याचं झाड असतं बघा, त्याच्या जर आपण फांद्या तोडल्या ना, 2-3 तोडल्या की त्याला 10-12 फांद्या लागतात. हे झालं उदाहरण. तसं या महात्म्याने संपत्ती खर्च केली तर त्याच्या जीवनामध्ये संपत्ती यानं त्या मार्गाने आपोआप येत राहते. लांबा उगवे आगरी विभव श्रेयचा. ते परंपरेने उदाहरण ऐकलंय कीर्तनामध्ये. नाथ महाराज श्रीमंत संत, शांत संत, पुन्हा श्रीमंत, फार मोठे श्रीमंती. त्यांची श्रीमंती एवढी की ते त्यांच्या पुराण श्रवणाला जर श्रोते आले तर जुना काळ ओंजळ भरून खडीसाखर दिली जायची, ओंजळ भरून. हा प्रयोग करा वाटतं चालू मलाही. पण मग आता तेवढी श्रीमंती नाही ना आपल्याकडं. आपण आता आमोशा पौर्णिमेला नाश्ता करत जाऊ, तेवढी श्रीमंती आहे. कधी श्रीमंती असेल तेवढे मोठे साखर वाटायचे. श्रीमंती असल्याशिवाय वाटता येत नाही ती. ती श्रीमंती पाहिली, काही चोर घरामध्ये आले. चोर आले आणि त्यांनी असं म्हणतात की 22 चोर घरामध्ये शिरले आणि प्रत्येकाने दोघा जणाला उचले एवढी सामुग्री त्या गाठोड्यामध्ये बांधली. आले होते 22. एकाला उचलेले एवढं नाही, दोघाला उचले. याने त्याला मदत करायची, त्याने दुसऱ्याला मदत करायची. असं करता करता 21 जणांनी बांधलेले गाठोडे घेऊन बाहेर पडले. ते 22वा राहिला आणि गाठोडं राहिलं. आता मदत करायलाच कोणी नाही ना. 21 जणांना सगळ्यांनी आपापसात मदत केली. 22वा राहिला. नाथ महाराजांना चावल लागली. आपल्या घरामध्ये आवाज होते म्हणजे कोणीतरी आलंय. ते पाहिलं की चोर आहे, त्याला काहीतरी आवश्यकता असेल सामुग्रीची. नाथ महाराजांनी स्वतः त्याला मदत केली उचलायला. लांबा उगवे आगरी विभव श्रेय. ऐश्वर्य त्यांचं कमी होत नाही. तुकोबाराच्या जीवनातला एक प्रसंग आहे. तुकोबाराचे भक्त म्हणले, महाराज मला यात्रा करायची. तुकोबारा म्हणले, चांगली गोष्ट आहे, जवळ सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तो आपुले सहित पाय तीर्थयात्रे जाय चको नको. मग अडचण काय? म्हणे, महाराज मला प्रत्येक क्षेत्राचा विधी पाळायचा, मला अन्नदान करायचं, लोकांना दक्षिणा द्यायची. आता अधिक मास येतोच आहे की नाही, एकही दिवस मी वाया जाऊ देणार नाही. दररोज अन्नदान, दररोज दक्षिणा, म्हणजे मी देणारा दुसरीकडे नाही जाणार, असं तो भक्त म्हणला. मग अडचण काय? द्रव्यच नाही म्हणे जवळ महाराज, काहीतरी द्रव्य द्या. मग तुकोबाराने जुन्या काळात एक ढबू पैसा काढला, त्याच्या हातात दिला. तो महाराज एवढ्यानं काय होणार आहे? काही माणसं संतुष्टच होत नाही हो. 11,000 दिले तरी
यांना काय होणार आहे? सामान्य पैसा नाही म्हणे हा पैसा असा आहे म्हणे, दिवसभर हा खर्च करायचा आणि यातला थोडासा भाग शिल्लक ठेवायचा, रात्री विश्रांती करायची. जो भाग शिल्लक राहिला उद्या त्याच्यापासून पुन्हा नवीन पैसा तयार होणार म्हणे. असं म्हणे उदाहरणार्थ तुकोबाराने त्याला 100 रुपये दिले, 90 रुपये खर्च करायचे दिवसभरामध्ये आणि 10 रुपये खिशात ठेवायचे. सकाळी जागा झाला तर 10चे पुन्हा 100 होणार. तो म्हणला तुकोबारा सांगतात हे खरं आहे, संतांची या पायी हा माझा विश्वास, पण मग अनुभव घ्यायला काय हरकत आहे. मग त्याने त्या दिवशी देवमध्येच मुक्काम केला, 90 रुपये खर्च केले त्या पैशातले, असं उदाहरण घेऊ आपण, 10 रुपये खिशात ठेवले. सकाळी त्याने ते नित्यनेम नंतर म्हणजे पहिले खरं झालं का नाही ते पाहू, खिशात हात घातला तर 10चे 100 झाले. तुकोबारा म्हणतात ते खरंच आहे म्हणे, चुकणार नाही. प्रमाण वचन अजिबात खोटं होणार नाही, ते लट्टिके वचन नाही, त्यांचं वचन काही खोटं होणार नाही. पुढचा प्रवास केला, सगळ्या भारताची तीर्थयात्रा केली. लांबा उगवे आगरी विभोश्रेयच्या. आता एवढं खर्च झालं तर तुकोबारांचं काय खर्च होणार आहे? काहीच नाही. पण तुकोबारा त्याला जाता म्हणले बरं का, पैसा माझा आहे, घरी आणून द्यायचा, फक्त यात्रेपर्यंत दिलेला आहे, यात्रेपर्यंतच नंतर पुन्हा म्हणशील हरवला वगैरे चालणार नाही. तुला महाराज अहो हे पैसा तुमच्यामुळे यात्रा होते माझी, मी तुम्हाला नक्की देणार. सगळी यात्रा केली, पण पैशाचा प्रभाव असा असतो, पैशाचा प्रभाव पहिला बुद्धीवर होतो आणि नंतर वागणुकीवर होतो. वागणूक कधी बदलते? बुद्धी फिरल्यानंतरच बदलते ना. पैशाचा परिणाम पहिला होतो बुद्धीवर, बुद्धी फिरली त्याने. तसे तरी तुकोबाराने स्वतःचं लोकांवर असणारं कर्ज कागदपत्र बुडवून टाकले. याचा अर्थ तुकोबाराने पैशाचा मोह नाही. आणि एवढा एक पैसा आपल्या जवळ ठेवला तर तुकोबाराने काय फरक पडणार आहे? पण आपलं मात्र चांगलं होईल ना, दररोज पैसा वाढत जाईल, दररोज अन्नदान करायचं, थोडेफार आपल्याला ठेवायचे, असं घडतच असतं हे. मग आपली श्रीमंती होईल. सगळेच काय सगळ्या द्यायचे नसतात, थोडंफार आपलं त्याला काय म्हणतं कमिशन वगैरे असं काहीतरी असतं ते, हे थोडेफार ठेवू आपण शिल्लक. बुद्धी फिरली बघा. पण तुकोबारांकडे आला आणि तुकोबाराने त्याला पहिलं विचारलंच नाही यात्रा कशी झाली, पैसा दे म्हणे पहिला. त्यांच्या रस पाडला ना, पण महाराज यात्रा खूप चांगली झाली, मी सगळे तीर्थ पाहिले, अन्नदान केलं, दक्षिणाही भरपूर दिली लोकांना, कारण कमीच काही नव्हतं आणि स्वतः खिशातून काही द्यायचीच नव्हती. होते आपलं लोकाचे होते आपल्या खिशातले पैसे तेच द्यायचे, काही फरकच पडत नाही म्हणे आपल्याला. पण महाराज वाईट झालं हो म्हणे. काय झालं? तुम्ही दिलेला पैसा मात्र हरवला म्हणे. हो. तुकोबाराने असं कसा हरवला? अहो हरवला म्हणे महाराज, मी का खोटं बोलणार आहे, खरंच हरवला म्हणे. खरंच हरवला. तुकोबारा म्हणले काही हरकत नाही, हरवला तर मग हरवलाच असेल. हरवला तो म्हणतो ना, हरवला तर नक्कीच हरवलेला असेल, जा घरी. इतका आनंद झाला त्याला. आता तुकोबारा काही पैसा विचारणार नाही आणि आता दररोज पैसे वाढतच जातील. इतक्या आनंदात म्हणजे जेवण नंतर करू, खिशात हात घातला, जसा खिशात घातला तसा गोट्यालाच लागला, कारण तुकोबाराने म्हटला होता ना हरवला म्हणून. आता जे तुकोबारा इतराची एवढी यात्रा करू शकतात ते तुकोबारा ती संपत्ती आपल्याकरता वापरत नाही. लांबा उगवे आगरी विभव श्रेयेचा. वैभव संपत्ती इतकी आहे ती खर्च कधी होत नाही. आणखीन एक उदाहरण आठवलं मला आता. ज्ञानोबारांच्या जीवनातला प्रसंग आहे. समाधीस्थ झाल्यानंतर एक व्यक्ती इथं आली. आता नको पुढं जायला, एवढ्या वेळेस थांबू आपण. आता थोडं लांबवलं आता हे. लांबा उगवे आगरी विभव श्रेयेचा, त्याला लांबा म्हणतात बरं. त्या जे कापल्यानंतर जे राहतं ना रोप, त्याला लांबा म्हणतात आणि ते उगवतं. बहुतेक हा कोळी भागातला शब्द असेल. ज्ञानेश्वरीमध्ये आले 56 भाषेचा, त्यातला एक प्रांतातला शब्द आहे हा लांबा. त्या बुडख्यातून पुन्हा ते रोप फुटतं, त्याला लांबा उगवे म्हणतात. आणि आगरी म्हणजे मळा. आगर सर्व सुखाचे आगर म्हणजे मळा, त्या मळ्यातून ते पुन्हा उगतं. समाधीच झाल्यानंतर एक भक्त इथे आला, काहीतरी त्याला मुलीचं लग्न वगैरे काहीतरी करायचं असेल. मग तर कन्यादान झालं की दक्षिणा द्यावी लागते. ज्ञानोबारांकडे आला, माहिती होतं जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अहो हे सोन्याचाच पिंपळ आहे. लांबा उगवे आगरी विभव श्रेयचंच आहे. ज्ञानोबारांकडे पण हे वैभव मागू नये, मागावं ज्ञानेश्वरीचं वैभव मागावं की यातली संपत्ती आम्हाला मिळावी. मग तिथं अनुष्ठान केलं. ज्ञानोबारा म्हणले देऊला जा म्हणे, तुकोबारा तुझी इच्छा पूर्ण करतील.
देऊला आला तर तो कोबऱ्याला असली कामं आवडत नव्हते, पण ते ज्ञानोबाने पाठवलं. ज्ञानोबाचा शब्द टाळायचा नाही, कारण त्यांनी स्वतःचं वैभव टाकून दिलेलं होतं. आम्ही सदैव सुडके, ते स्वतः सिद्धीचा वापर करत नव्हते, पण ज्ञानोबाने पाठवलं तर त्या पाठी मग काहीतरी हेतू असेल. मग तो कोबरा म्हणले तुला कन्यादानच करायचं, दक्षिणा द्यायची ना. लो गावला आमचे एक भक्त राहतात शोभा कासार, त्यांच्याकडे जा म्हणे आणि माझं नाव सांगायचं. ते जी वस्तू देतील ती वस्तू घेऊन यायची. आता ते गावाकडून आळंदीतून देवतून लोहगाव, आणि लोहगावातून ओझं घेऊन पुन्हा देऊला यायचं ना. शोभा कासारांकडे गेले, गावाचं नावच लोहगाव. ते शोभा कासारांनी जुन्या काळातल्या त्या आवताच्या खाली गवत काढण्यासाठी त्या पास असतात ना लोखंडी, अशा 3 पासा दिल्या. आता त्या वजनदार पासा जुन्या काळातल्या, आणि हे आपलं ब्राह्मण शरीर, जास्त काही कामं वजं वागवलेलं नाही. ते 3 पासा घेतल्या तर घेताना बरं वाटलं. जसे काही माणसं पुण्यातून गोळा करताना बरं वाटतं ते, पण मग वारी पुढं गेल्यानंतर त्याचं ओझं होतं, त्या पिशवीचं ओझं होतं. मग ते वाटायचं ना, तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी, असं होतं ते. मग त्या लोखंडी पासा घेताना काही नाही वाटलं, प्रवास करताना झालं ओझं. त्याने त्या 2 पासा लोखंडाच्या एका लिंबा झाडाखाली दिल्या टाकून बांधावर, आणि एकच लोखंडी पास घेऊन आला. तो कोबरायांकडे आम्ही, महाराज मी आलो. बरं आला, काय दिलं म्हणजे काय खांद्यावर असणारी लोखंडी पास दिली. तो कोबराने त्या पाशीकडे पाहिलं लोखंडाच्या. पाहण्याच्या अगोदर ती लोखंडाची होती, आणि पाहिल्यानंतर ती झाली सोन्याची. लांबा उगवे आगरी विभोष, काय बरबराट आहे संपत्तीची. मग त्याने ते पास पाहिली सोन्याची, तिच्याकडे लक्ष दिलं. त्या 2 कुठं असतील, आता त्या 2 लोक ठेवत असतात होय, लोक ठेवत नसतात. लोक काहीच ठेवत नाही. टाळं ठेवाना, पासा कधी ठेवतील. लांबा उगवे आगरी विभव श्रेयचा. आणखीन ते घर कसं आहे त्याचा विचार आपण आता उद्या करू. कुंडली गवर्धा हे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.